राजापूर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार, दिव्यांग व्यक्तीवर अन्याय. राजापूर ता संगमनेर. राजापूर ग्रामपंचायत हद्दीत सध्या गटारीचे काम सुरू आहे, परंतु या कामामध्ये ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार चालवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या एका बाजूला गटार खोदले गेले असून त्या बाजूच्या नागरिकांना त्याचा फायदा झाला. मात्र दुसऱ्या बाजूच्या नागरिकांना स्वतःच्या खर्चाने रस्ता फोडून गटार जोडावे व पुन्हा रस्ता तयार करावा, असे सांगण्यात आले. दिव्यांग विनायक कांतीलाल दाभोळकर, हनुमान नगर, राजापूर यांनी सांगितले की त्यांच्या घरासमोरून गटार केले गेले, परंतु त्यांना गटार जोडण्यासाठी रस्ता फोडण्यास व दुरुस्तीचा खर्च स्वतः करण्यास सांगितले. गटाराचे पाणी थांबल्याने रस्ता खचला, खड्डे झाले, गटार उघडे पडले आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून पावसामुळे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी वाढली असून दाभोळकर यांचे कुटुंबीय आजारी पडले आहेत. त्यांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली असली तरी दिव्यांग असल्यामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ गटार बुजवून पर्याय उपलब्ध करून द्यावा व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी श्री. दाभोळकर यांनी केली आहे. डेस न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद, संगमनेर. तर दाभोळकर साहेब, आपली काय तक्रार आहे आपले राजापूर ग्रामपंचायतीबद्दल? मी राजापूर गावातील रहिवासी असून मी एक दिव्यांग आहे. माझे आई वडील वयस्कर आहे. माझ्या वडिलांचं वय 80 आहे, आईचं वय 75पर्यंत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतनी जी ग्रामपंचायतच्या गटारीचं काम चालू केलं, चालू करीत असताना ज्या ज्या विभागात गटारीचं काम चालू आहे त्या विभागातील कोणत्याही नागरिकाला पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीने ठेकेदाराला काम दिलेलं आहे. तो त्याच्या पद्धतीने काम करतो. या ठिकाणी गटार करीत असताना रस्त्याच्या एका बाजूच्याच लोकांचा विचार केला जातो, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तर दुसऱ्या बाजूच्या लोकांनी गटारी जोडायच्या कसा, असा ग्रामपंचायतला प्रश्न केला असता ग्रामपंचायतने उत्तर देतात का तुम्ही तुमच्या पद्धतीने जो सिमेंटचा रस्ता आहे तो फोडायचा, तुमच्या खर्चाने परत तयार करायचा, तुमच्या खर्चाने हे करायचा. जर रस्त्याच्या एका बाजूला जर तुम्ही ग्रामस्थ राहत असतील तर दुसऱ्या बाजूला कोण ग्रामस्थ राहती नाही का? आणि मी एक दिव्यांग आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून माझ्या घरापुढं गटार खोलून ठेवलेली आहे. तर त्या गटारीत पाणी साचतंय, डास झाले. मी आरोग्य विभागालाही ग्रामपंचायतविषयी तक्रार दिलेली आहे. माझ्या घरात माझे आई-वडील, पत्नी, मुलगा, मी स्वतः आम्ही सर्वजण आजारी आहे त्या डासांच्या प्रादुर्भावाने. तरी ग्रामपंचायतने हा मनमानी कारभार त्वरित थांबवावा आणि गावातल्या गटारी तसेच माझ्या ज्या गटारीचा प्रश्न झालेला आहे, आज जी गटार माझी जोडलेली होती, आज मला कोणत्याही प्रकारची सूचना न देता ग्रामपंचायतचा कर्मचारी आला आणि त्यांनी चेंबरमधून माझी नळी काढली आणि बाजूला फेकून दिली. तर ती नळीसुद्धा अशी बाजूला टाकलेली गटार ओपन आहे आता. आणि गेल्या 4-5 दिवसापासून पावसाचंही वातावरण आहे, पावसाचंही पाणी साचतंय. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही अडचण होऊ राहिली आहे. या रोडनी दशक्रियाविधीला जाणारे भरपूर लोक आहेत. या गल्लीत राहणारे वयस्कर लोक आहेत. या गटारीचा मार्ग काहीतरी लावा असं मी ग्रामपंचायतला अनेक वेळा सांगितलं. तर ग्रामपंचायत त्याच्याकडे फक्त आतापर्यंत उडवाउडीचं उत्तर देत आहेत. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचं, आणि ग्रामपंचायतला एखादा जो व्यक्ती कुणी आडवा गेला, ग्रामपंचायत फक्त त्याचंच ऐकते. आता खालच्या बाजूला पण असंच काम झालं. काम चालू असताना एक व्यक्ती आडवा गेला, रस्ता फोडायचा नाही आणि बाकीच्या ठिकाणी खूप रस्ते फोडले. तर असं कोणीतरी आडवं गेल्यानंतर ग्रामपंचायत शांत बसते, त्याच व्यक्तीचं ऐकते. जे व्यक्ती गप्प बसतात त्यांच्यावर हा अन्याय करतात. तरी मी एक दिव्यांग आहे आणि हा माझ्यावर अन्याय होऊ राहिला आहे. या अन्यायाला मी जर माझी गटार जर लवकरात लवकर नाही करून दिली या ठिकाणी, आणि माझ्या घरातल्या कुटुंबाला किंवा मला काही त्याच्यापासून त्रास झाला, आतापर्यंत तर झालायच, आम्ही आजारी आहे, आम्ही दवाखान्यांमध्ये जातोय. दवाखाने केले, आमचे 4-4 वेळा दवाखाने झाले. आम्ही ग्रामपंचायतला वेळोवेळी सूचना दिली का हे गटारीचं काम मार्गी लावा तुम्ही म्हणून. पण ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करते. जर ग्रामपंचायतने हे केलं नाही तर मी भविष्यात ग्रामपंचायतपुढे उपोषणाला बसन, अन्नत्याग उपोषणाला बसन आता, अशी मी आपणास माहिती देतो. किती दिवस झाले हे प्रकरणला गटारीचं? हे 15 दिवसापासून गटारीचं काम चालू आहे. गटारीचं काम चालू असताना यांनी गल्लीत कोणालाच सांगितलं नाही काय गटारीचं काम चालू आहे. अचानक दुपारी कॉन्ट्रॅक्टदार आले, त्यांनी जी लावला, खड्डे खणले. त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं काम बंद ठेवा, जेणेकरून सगळ्यांना त्या गटारीचा उपयोग घेता येईल. पण ग्रामपंचायत प्रत्येक वेळेस उडाउडीचं होतं. तर सरपंच मॅडमनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचे गटार रस्ते फोडायचे. अहो, हे सिमेंटचे रस्ते फोडून परत तयार करणे आमच्यासारख्यांना परवडणार आहे का? मी दिव्यांग आहे, माझे आई वडील वयस्कर आहे. आता तुमचं पुढचं अगदी काम नाही झालं तर तुम्ही पुढचा निर्णय काय घेणार तुमचा?
पुढचा निर्णय मी ग्रामपंचायतच्या पुढे उपोषणाला बसेल. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी याची माहिती दिली का? सूचना दिली मी, अधिकाऱ्यांना माहिती दिली, ग्रामपंचायत सरपंचांना, ग्रामपंचायतला माहिती दिली, आरोग्य विभागालाही माहिती दिली, गोलब साहेबांना. इथं राजापूरमध्ये आरोग्य विभाग आहे, त्यांनाही सूचना दिली. बरं, आता तुम्हाला काय शब्द दिला आपल्या सरपंचनी? आता तो या ठिकाणी तुम्हाला मीडियावाल्याला बोलावल्यानंतर सरपंच ते म्हणे आम्ही येतो, जीसीपी घेऊन येतो आणि आम्ही आजच्या आज पूर्ण करून देतो. राजापूर ग्रामपंचायत हे लोकांना न सूचना देता यांनी हे मनमानी काम 100% ग्रामपंचायतचं मनमानी कारभार चालू आहे इथं. म्हणजे ग्रामस्थांचं ऐकत नाही. कोणत्याच प्रकारचं ग्रामस्थांना विचारात घेतलं जात नाही इथं. काही ठिकाणी रस्त्याचे रस्ते फोडले, काही लोकांना पाणी नाही, 8-8 दिवस झालं पाणी प्यायला, नळ बंद झाले त्यांचे. ते लोक तक्रार करतात, ते पण वयस्कर लोक आहेत तिथं, त्यांच्या घरात राहणारे, पाणी लांबून आणावं लागतं पिण्यासाठी पाणी. सगळा चुकीचा प्रकार चाललाय. सरपंच, ग्रामसेवक गेल्या 15 दिवसापासून रजेवर आहे, फोन सुद्धा उचलती नाही कोणाचा. मी ग्रामसेवकला कमीत कमी 10 ते 15 वेळा आतापर्यंत फोन लावला, माझा एक पण कॉल उचलला नाही ग्रामसेवकने. गव्हर्नमेंटचा GR आहे दिव्यांगांसाठी सवलत देण्याचा, तर ते GR त्यांना माहित नाही का? त्यांना सर्व माहिती आहे, फक्त ते जे गप्प बसतं त्याच्यावर अन्याय करायचा, जे बोलतं त्याचं ऐकून घेतात ते. बरं, ठीक आहे दाभोळकर साहेब. डेज न्यूज मराठी, अन्सार सय्यद, राजापूर.